सरदार पटेल प्राथमिक शाळेत भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली। मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। यावेळी श्रीमती चौरे, ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। प्रमुख वक्त्या भारती पाटील यांनी लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेल्या कामाची माहिती दिली। पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली। ज्योती पाटील यांनी सूत्रसंचालन केले। किंजू वसावे यांनी आभार मानले। सांस्कृतिक विभागातील सर्व सहकाऱ्यांनी संयोजन केले। तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले। देश का सुख था उनका सपना, कर दिया जीवन न्योछावर अपना। अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस तसेच महात्मा गांधीचा राजकीय विचारांचा प्रभाव असलेले व त्यांना गुरु मानणारे लाल बहादूर शास्त्री यांचा देखील उद्या जन्मदिवस आहे। तो साजरा करण्यासाठी आपण आज इथे सर्वजण जमले। लालजी बोले जय जवान और जय किसान, बापू बोले रघुपति राघव राजा राम। लालजी बोले जय जवान और जय किसान, बापू बोले रघुपति राघव राजा राम। असहकारी आंदोलन, सविनय कायदेभंग, भारत छोडो, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह असे अनेक आंदोलन त्यांनी केली। त्यांनी चले जाओ, भारत छोडो असे वेगवेगळ्या घोषणा देऊन इंग्रजांना सळो की पळो करून पळवून लावलं आणि त्यांच्या अखेर अशा प्रयत्नांनी महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली अखेर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले। आपल्या भारताचे जे सर्वात पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जेव्हा निधन झालं, त्यांच्या निधनानंतर शास्त्रीजी यांचं पंतप्रधान या पदावर म्हणजे भारताचे दुसरे पंतप्रधान या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि 11 जानेवारी 1966 रोजी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि या झटक्यामध्ये त्यांचं निधन झालं। एक थे लाल और एक थे बापू, दोनों में था अलग सा जादू। एक थे लाल और एक थे बापू, दोनों में था अलग सा जादू। दोनों की थी एक ही बोली, थी उनके पीछे हम सबकी टोली। दोनों की थी एक ही बोली, थी उनके पीछे हम सबकी टोली। फिर खुद पे रहा न किसी को काबू, एक थे लाल और एक थे बापू।